effect of the shape of earth. We assume that earth is to be a sphere, but actually it is an ellipsoid. आपण जनरली काय कन्सिडर करतो की अर्थ स्पेरिकल शेपचे आहे, पण तसं नसून अर्थचा शेप कसा आहे, ॲक्च्युली इलिप्सॉइड आहे. अँड बल्ब ॲट इक्वेटर, इक्वेटरला तिचा शेप कसा आहे, फुगीर आहे. हेन्स इक्वेटोरियल रेडियस ऑफ अर्थ is greater than polar radius. If we observe the given diagram, this is the position of equator and this is the position of poles. मग पोलची पोझिशन आणि इक्वेटरची पोझिशन आपल्याला लक्षात आल्यानंतर आपलं हे जे सेंटेन्स आपण आता स्टडी केलं आहे की दॅट इज ॲक्च्युली द अर्थ इज इन इलिप्सॉइड शेप अँड बल्ब ॲट इक्वेटर, फुगीर आहे इक्वेटरच्या साईडने. अँड हेन्स असं असल्यामुळे इक्वेटोरियल रेडियस ऑफ अर्थ इज ग्रेटर दॅन पोलर रेडियस. म्हणजे इक्वेटोरियल रेडियस ही पोलर रेडियसपेक्षा काय असणार आहे, निश्चितच जास्त असणार आहे, कारण इक्वेटरच्या साईडला अर्थचा शेप फुगीर असतो. त्यामुळे इफ सपोज आर ई इज नथिंग बट रेडियस ॲट इक्वेटर और इक्वेटोरियल रेडियस अँड आर पी इज नथिंग बट पोलर रेडियस, इन दॅट सिच्युएशन आर ईची व्हॅल्यू आर पीच्या व्हॅल्यूपेक्षा काय आहे, जास्त आहे. अँड इफ वी कन्सिडर द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल्स, या दोघंही व्हॅल्यू टॅली केल्या तर पुन्हा आपल्याला दिसतंय बघा, जी ई दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर, ती किती असणार आहे, 9.7804 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड जी पी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल्स, तिची व्हॅल्यू किती बघा, 9.8322 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दोघंही व्हॅल्यूज जर कम्पेअर केल्या तर आपल्याला काय दिसतंय की व्हॅल्यू ऑफ जी पी इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू ऑफ जी ई. रेडियस आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला त्यांच्यातलं रिलेशन माहिती काय, दॅट इज रेडियस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकॉज वी नो द फॉर्म्युला दॅट इज जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे आरची व्हॅल्यू जशी जशी वाढेल तशी तशी जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार. म्हणजेच इन सिम्पल वर्ड्स आपल्याला काय म्हणता येणार आहे यावरून की आर ईची व्हॅल्यू काय आहे, जास्त आहे, म्हणून जी ईची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार आहे. आर पीची व्हॅल्यू कमी आहे म्हणून जी पीची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे जी ईच्या कंपॅरेटिव्ह. बरोबर, कारण दोघांचंही प्रपोर्शन काय आहे, इन्व्हर्स आहे. म्हणून देअरफॉर द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज, दिस इज ऑल अबाउट द रिलेशन बिटवीन आर अँड जी. बट ॲज वी नो द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज नथिंग बट द फोर्स with which the earth attracts that object. Therefore, वेट म्हणजे काय नक्की, तर अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते आणि जो फोर्स त्याच्यावर अप्लाय करते तो फोर्स म्हणजेच काय असणार आहे, त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टचं वेट. म्हणजेच मग वेटचं आपल्याला पुन्हा काय सांगता येईल, वेट इज नथिंग बट द प्रॉडक्ट ऑफ मास अँड acceleration due to gravity. Therefore, weight W is equal to mg, where m is nothing but mass of an object.
एम काय आहे? त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टचं मास, ज्याला अर्थ आपल्याकडे काय करते? अट्रॅक्ट करते. देअरफोर अँड जी इज वेअर जी इज नथिंग बट जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऑब्वियसली वेटचं फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. जी चेंज होणार आहे अल्टिट्यूड, डेप्थ आणि लॅटिट्यूडला. जी चेंज होणार आहे म्हणजे ऑब्वियसली वेट दॅट इज डब्ल्यू इज ऑल्सो चेंजेस. वेटसुद्धा काय होणार आहे? प्रत्येक ठिकाणी चेंज होणार आहे. जर जी चेंज होत असेल तर ॲज डब्ल्यू डिपेंड्स अपॉन जी, देअरफॉर डब्ल्यू ऑल्सो चेंजेस विथ अल्टिट्यूड, डेप्थ अँड लॅटिट्यूड. देअरफॉर द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज मिनिमम. आता ते चेंज कसं होणार आहे? इट इज मिनिमम ॲट इक्वेटर. इक्वेटरला ते कसं असणार आहे? मिनिमम. अँड इट इन्क्रीजेस when we move. It should be increases as we move from equator to pole. Equator to pole जसं आपण मूव करू तसं ती व्हॅल्यू काय होत जाणार आहे? जीची वाढेल म्हणजे ऑब्वियसली वेटची पण काय होईल? वाढेल. तसंच पुन्हा ॲज वेट ऑफ एन ऑब्जेक्ट रिड्यूस्ड विथ इन्क्रीजिंग हाईट अबव द सरफेस ऑफ अर्थ. जसं जसं अर्थ सरफेसपासनं पुन्हा ऑब्जेक्टची हाईट ही वाढत जाईल तसं डब्ल्यू पण काय होत जाणार आहे? रिड्यूस्ड होत जाईल. अगेन विथ इन्क्रीजिंग डेप्थ बिलो इट्स सरफेस. अर्थच्या सरफेसपासनं खाली